गुड मॉर्निंग. कसे आहात मंडळी? रामकृष्ण हरी. तर बघा, आज सकाळ सकाळी पहिल्यांदा तर उठले, भूक लागलेली, थोडा चहा खारी खाऊन घेतला. आणि बघा, तर आज मसाल्याचा डबा मी स्वच्छ करायला घेतलेला आहे. खूप दिवस झाले काही स्वच्छ केलं नव्हतं, त्यामुळं मी आत्ता घेतलेलं आहे. बघा, हे मसाले पण थोडं घट्ट घट्ट झालेले आहेत थंडीने. तर आत्ता मी घेतलेले आहे. आता थोडी डीप क्लिनिंग करून घेऊया म्हटलं, लई दिवस झालं डीप क्लिनिंग केली. तर आज माझा मुलगा घरी नव्हता, त्यामुळे हे काही शक्य झालं, कारण तो आत्ता खेळायला गेलेला आहे. तो असला की काही मला सुचून देत नाही, त्यामुळे मी तो नाही तोपर्यंत फास्टमध्ये हे सगळं आवरून घेतलेलं आहे. काही नाही, थोडीशीच क्लिनिंग आहे, कारण आपले खरकटे ते हात लागतात. त्यामुळे मी सारखं आठवड्याला एकदा हा डबा क्लीन करून घेते, कारण त्यातलं ह्यात होऊन जातं ते आपल्या गडबडीमुळे. रोज काय शक्य होत नाही स्वच्छ ठेवायचं, तरी पण मी होईल तेवढं स्वच्छ करते. आणि हा बघा कागद मी खाली घातलेला आहे, कारण ह्यानं डबा तांबरला जात नाही स्टीलचा, कारण सगळे मसाले, हळद, चटणी, बुक्का वगैरे सांडून ते सगळा मसाला डबा तांबरला जातो. तर आता बघा, हा माझ्या घराचा असा अवतार झालेला आहे, कारण मी काही दिवस स्वच्छता नाहीच केली, कारण आमच्या घरी पाहुणे होते, सारखे पाहुणे ये जा करत होते, त्यामुळे मी नाही केली. तर बघा, आज ट्रॉलीमध्ये मी थोड्या दिवसात मी ट्रॉलीमधले पेपर घेणार आहे. आत्ता काही घेतलेले नाही आहे, कारण आत्ता मी मागवलेले नाही आहेत, पण काही दिवसात मी घेणार आहे. पेपर मी घालत नाही ट्रॉलीमध्ये, पण आता नाहीच आहे म्हणून मी घातलेले आहेत. आणि बघा, अशी काहीसं मी लावून घेतो आहे. खूप अडचण होते ट्रॉलीमध्ये. भांडी जास्त झालेली आहेत आता घरी, त्यामुळे हे ट्रॉलीमध्ये अडचण होत आहे. कसं आहे ना मंडळी, बायकांना कितीही काही घेतलं तर ते कमीच पडतं, त्यामुळं ही अशी काहीशी अडचण होऊन जाते घरात, आणि ते कळत नाही. मग कळतं की बाबा आता भांडी ठेवायला जागाच नाही आहे. असं काहीसं माझ्यासोबतच नाही, अनेक महिलांसोबत घडत असेल. तर बघा, असं काहीसं मी फास्टमध्ये लावून घेतलेलं आहे, कारण माझा मुलगा आला म्हणजे काही सुचून देत नाही मला. तर बघा, असं मी फास्टमध्ये आवरलेलं आहे. मी आधी या ट्रॉल्या पुसून घेतो. परवाच ट्रॉल्या आम्ही नवीन करून घेतलेल्या आहेत सगळ्या, कारण पहिल्या आमच्या ट्रॉल्या सगळ्या गंजल्या होत्या, त्यामुळे मी आत्ता करून घेतलेल्या आहेत ह्या. आणि बघा, थोडी भांडी मी सगळी काळी वगैरे झालेली मी दिलेली आहेत, आणि थोडीशीच भांडी ठेवलेली आहेत नवीन. तर बघा, कारण मला अजून माझी भांडी येणार आहेत कामगार संघटनेची, त्यामुळं मी ही बघा कढई माझ्या कितीतरी वर्षांची आहे. आमच्या सासूबाईंच्या सासूबाईंची कढई आहे ती, त्यामुळे मी ती एक आठवण म्हणून ठेवलेली आहे. जरा काळी झालेली आहे, पण मी ती ठेवलेली आहे. तर बघा मंडळी, आता मी पालक करायला घेतलेला आहे. मी सोप्या पद्धतीने पालक करतो, मी जास्त त्यात काही घालत नाही डाळ वगैरे, कारण आमच्या घरी डाळ जास्त आवडत नाही, त्यामुळे मी डाळ घालत नाही. तर असा काहीसा माझा थोडाफार प्रॉब्लेम झाला, चुकला माझं, त्यामुळे मी वरनं तडका दिला. तर नाहीतर मी आधीच जिरे मिरची जिरे मिरची कूट वगैरे घालून देतो. तर असं काहीसं होतं माझ्याबरोबर, सकाळी गडबड असते. माझं बा सकाळी खेळायला, त्यामुळं मी असं फास्टमध्ये सगळं आवरून घेते. पहिले तर मी पालक करून घेतला, आणि आता चवाई करणार आहे. तर कांदा भाजून घेतलेला आहे, कांदा टमॅटो घातलेला आहे. काही नाही, मी जास्त मसाले वगैरे कोणते घालत नाही, तेवढेच घालतो. थोडेफार चटणी, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, हळद, एवढेच मसाले घालतो मी, जास्ती मसाले घालत नाही. तर हा बघा, मसाला जास्तीचा भाजून घेतलेला आहे. तर आता 2 भाज्या झालेल्या आहेत माझ्या. आता वरण फोडणी टाकते, म्हणजे बाळाला माझ्या वरण भात देता येईल. तो असंही वरण खात नाही, पण कधी कधी खातो. तर बघा मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कोणत्याही भाजीची किंवा आमटीची आवडल्यास तर मला कमेंट करा, मी त्यासाठी व्हिडिओ वेगळा बनवेन. आमच्या घरी असंच हे सगळं बनवलं जातं. आणि फोडणी मस्त बसलेली आहे. हा बघा, माझा पालक असा काहीसा झालेला आहे, याच्याबरोबर गरम भाकरी आणि पालक खूप छान लागते मंडळी. तर आता मी चपाती करायला घेणार आहे. मध्येच सासूबाई आल्या, त्यांना चहा करून दिला. त्या जरा लेट उठतात, त्यामुळे त्यांना चहा करून दिला. तर बघा, आता माझ्या चपात्या झालेल्या आहेत. सकाळी 2 चपात्या केल्या होत्या मी माझ्या बाळासाठी. अर्धीच चपाती खातो, पण एखादी मी एक्स्ट्रा करतो आहे.
तर बघा अशा काहीशा माझ्या चपात्या झालेल्या आहेत. मला आधी चपात्या येत नव्हत्या. मी आत्ता सासूबाईंकडून चपात्या शिकलेलो आहे. तर अशा चपात्या आहेत, त्यात जास्त काही फार चांगल्या येत नाहीत, पण हळूहळू जमतील. सगळंच काही लगेच जमणार नाही. तर बघा आमच्यात जास्त नाही चपात्या करत, सकाळी तेवढ्याच, संध्याकाळी भाकरी असतात आमच्यात. तर बघा मंडळी, आणि आता खोबऱ्याची चटणी करून घेणार आहे मी, थोडीफार तोंडी लावायला. कारण रोज रोज आमटी भाजी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळं अशी काहीशी चटणी तोंडी लावायला खूप छान लागते. जास्त काही घातलेलं नाही मी त्यात. याची रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओला कमेंट करा, मी याचा व्हिडिओ बनवेन. तर बघा मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा मंडळी, आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा. तर बघा आता झालेला आहे माझं आवरून, आणि मी असा कट्टा क्लीन करून घेतलेला आहे. तर बघा आता माझी चवायची उसळ अशी काहीशी झालेली आहे, आणि हा पालक असा झालेला आहे. तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. बाय, भेटू उद्या.